आपल्या मॉम हेल्थ केअर रसायनी सेंटरमध्ये स्वागत आहे। आज आपल्याकडे काही येते, तिला खूप छान अनुभव आहे, तर तिला विचारूयात का काय काय त्रास होता थेरपी घ्यायच्या आधी आणि थेरपी झाल्या केल्यानंतर कसं वाटतंय। तर नमस्ते आई, तुमचं नाव सांगा। सुरेखा। आई, थेरपी घ्यायच्या आधी काय काय त्रास होता? मला थेरपी घ्यायच्या अगोदर मला 5 वर्ष संधिवात होता। संधिवात झाल्यानंतर माझं डोकं सुजावं, मला उठता बसता येत नव्हता। त्याच्यानंतर माझं डोकं पण खूप दुखायचं, अशी घरात करता झाली तर डोकं दुखायचा, टेन्शन यायचा, भूक नसं लागायची, झोप नसं लागायची। अच्छा, माझं वर्ष असंच चाललं, वर्षभर असंच चाललं। पण थेरपी जॉईन कधी केला? थेरपी जॉईन केली किती दिवस झाला आता? 1 महिना झाला। 1 महिना जास्त 1 महिना कसं? मग 1 महिन्यामध्ये तुम्हाला काय झालं? तुमच्या शरीरामध्ये काय बदल झाला? मला शेवटी 2 दिवस घेतल्यानंतर त्रास झाला, वाढती होती, पोटात दुखत होता। त्याच्यानंतर मग मला बरा वाटला। कशामध्ये फरक पडला? म्हणजे पोटात दुखत होता हो, तर तो मला फरक पडला। आणि त्याच्यानंतर मग माझं डोकं हळूहळू सुद्धा बंद झालं। त्याच्यानंतर मग मी आता पाय आता दुखतोय, पण थोडा दुखतोय, तलव दुखतात, अजून तलव दुखतोय। आणि मग मी पडले त्याच्यामुळे 1 महिना झाला, महिनाभर मला फिरवली, कोण टाकत म्हणजे पडलेला तुम्ही, पडल्यानंतर तुम्हाला 1 महिना झाला त्या हाताला मार लागला हातामध्ये, मग ते महिन्याभर हॉस्पिटलमध्ये तुम्ही धावलं तर कोणच नव्हतं, तर मग तो अजिबातच बंद झाला, म्हणजे हात कामच नाही करत होता, असंच होता हात। पण जेव्हा थेरपी जॉईन केला तर या हाताचं काय झालं? मी तुम्हाला सांगते हो। मग ते झाल्यानंतर मग पोरांनी मला हॉस्पिटलला नेली आणि मग पुढे मला ॲडमिट केली आणि 5 दिवसांनी मला ऑपरेशन केलं आणि 5 दिवस ऑपरेशन केलं? हां, ऑपरेशन झालं, अच्छा। ऑपरेशन केल्यानंतर काय समजलं त्याच्यामध्ये? मग त्याच्यामध्ये नसा तुटलेला, एक्सरे सगळे अच्छा आणि टाकावं लागलं। आणि त्याच्यानंतर मग रिपोर्ट आल्यानंतर मग माझं ऑपरेशन झाला सोमवारी आणि मग 5 दिवस मला घेतलं। अच्छा। आणि मग मला 3 महिने असं हातच नव्हता, असे बाई झालाची। ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा तुमचा हात काम करतच नव्हता। डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करा, तुमचं पूर्णपणे बरोबर होऊन जाईल, पण ऑपरेशन केल्यानंतर पण तुमचा हात काही बरं झालं नाही। 5 महिने मला दवाखान्यात होतो। अच्छा, 5 महिने। तर मग डॉक्टर खेळणी करतात ना, त्याला नावाने मी घेऊन मग त्यांनी माझा आराम करून मशीन लावून मशीन जमण्याचं त्यांनी 50,000 रुपये घेतलं आणि मग हात असा करून एवढा झाला। तो पूर्णपणे जात नव्हता, पण आता जेव्हा तुम्ही थेरपी घेताय, मग थेरपी जेव्हा घेतला तो हात आता कसं होतंय तुमचा? जातोय पूर्णपणे वरती? क्या बात आहे। म्हणजे हात फक्त इथं दुखतो आणि इथं थोडासाच राहिलाय आता, फक्त एवढंच तुमचा हात जात होता, पण थेरपी या 1 महिन्यामध्ये या थेरपीने तुमचा हात पूर्ण झालेला आहे। आणि अजून काही संधिवाताचा त्रास होता तुम्हाला, खालती बसता येत नव्हतं, पण आता मी अशी थोडी बसतो, बसून दाखवतो, म्हणजे अजून एकदम ना जमत कल लागते। अच्छा, थोडे अर्धा तास बसून बघतो, आता उठू पण शकता। म्हणजे या 5 वर्ष ओके। तर आई, जसं की तुम्ही म्हणता का 5 वर्षापूर्वी संधिवात होता, तर मी 1 वर्षभर तुम्ही खाट्यावरच होते? वर्षभर 2 वर्ष झाले ते चालू। 2 वर्ष तुम्ही खाट्यावरच होते, तुम्हाला खालती बसता येत नव्हता, पण टेबलावर। पण जेव्हा तुम्ही थेरपी जॉईन केल्यानंतर 1 महिन्यामध्ये तुम्ही खालती बसायला लागला आणि उठायला 5 दिवसात मला थेरपी घातली तर 5 फरक पडला। 5 दिवसात फरक पडला। अच्छा, आताचे मुलं अच्छा, ओके। थेरपीमुळे आज पूर्णपणे तुमचा त्रास कमी झाला। तर आज जे तुम्हाला बघताय, म्हणजे जसं तुम्हाला संधिवाताचा त्रास आहे, हाताचा त्रास आहे, तर जे आता जे बघताय त्यांना सुद्धा समजा त्यांना पण त्रास आहे, मग जसं तुमचा त्रास कमी झालाय तर त्यांचा त्रास नाही कमी होणार? होणार, नक्की येणार। कुठे यायला लागेल? मॉम हेल्थ केअर मध्ये यावं लागेल। तर आई, जर आपले जे एरिया मॅनेजर समता मॅडम आणि आपले मार्केटिंग डायरेक्टर सुरज सर, त्यांचा विषय काय बोलतो? त्यांचा विषय काय, मला त्यांचं आले इथं, ते मला सगळी मस्त संस्कार ठेवली आणि मला त्याचा आनंद वाटला आणि माझ्या बॉडीमध्ये बदल आणि माझ्या डोक्यात लयच बदल झाला। माझ्या डोक्यात विषय लयच होतं बाबा गेल्यापासून। अच्छा, मग त्याचे मी आभार मानतो, ते आला
आणि मला त्यांनी एवढी छान थेरपी आणली. सीमाताईला आणली. सीमाताई होती रातखंडकर आणि एक कोपऱ्या जाऊन बसली कोरवाला तिने लेखून ते कोपऱ्या जाऊन बस. ती काय बोलली काय कोपऱ्या जाऊन बस लोडून नको तुला जीवाला त्याला तो गोळ्या एवढ्याचे किती करतो मला एक्सरे काढतो दाखवायला आणवते ते पण दाखवायला आले मॅडम कशा कशा काय मला मॅडमचं आभार आहे आणि मला त्यांचं पुण्य उभं राहील. थँक्यू सो मच. खूप छान अनुभव तुम्ही आमच्याशी शेअर केल्याबद्दल. तसंच मी 5 पेशंट माझ्या मायाचं दिलं खोपोली. अच्छा तुमची फॅमिली पण जातात खोपोली? खोपोलीला मी लग्नाला गेले तर माझी खोपोली 10 लागली. तुमच्या फॅमिली जातात कारंगे संतू कारंगे. अच्छा पूर्ण फॅमिली माझी फॅमिली चांगलं आहे. व तुम्ही पण तुमच्या सोबत तुमची फॅमिली पण बरं होतात. थँक्यू सो मच. दादांचा फोन आला माझ्या ताई तू आम्हाला सांगितलं चांगलं आला आम्ही तिघा पण जायला लागलो तर तुझी काळजी तू घे म्हणजे आम्ही होतो ना तर मग दिल्या तुला बघा तेवढ्या पोटाला काळजी घ्यायला आपली थेरपी आहे मॅडम आहेत आपली. देशामध्ये जामच लागली होती म्हणजे मला पोटच नव्हता. अच्छा नुसतं पाणी 5 दिवस खाल्लाच नाही काय पाण्यामुळे मला ते माझ्या पोटात का असते ते बाहेर ते आपण म्हणतो हिलिंग ऍक्शन येते थेरपी घेतल्यानंतर. ते हिलिंग ऍक्शन फक्त जेव्हा तुम्ही थेरपी घेतला 5 दिवस त्या 5 दिवसामध्ये शेती गंदगी ती पूर्णपणे तुमची बाहेर निघाली आणि तुमचा त्रास काय झाला पूर्णपणे कमी झाला. थँक्यू सो मच. खूप छान अनुभव शेअर केला. मला क्लिनिक झाला झालेला महिनाभर 1 महिनाभर तेव्हा मी डायरी औषध घेतली माझ्या भावाच्या तर मला कमी पडला तर त्याने ऑपरेशन करायला सांगितलं पण मी आलं तसं मला काय पोटाचं दुखायला झालं मग सांगा म्हणजे आज एवढा आजार पण घेऊन आली आणि आता पूर्णपणे ते आजार पण गेलं फक्त आता एक पाय आणि माझं काल ती मशीनवर हे घेतले ना तर हे सर्व नुसतं दुखत्यात खाली. मला ताकद नाही. अच्छा ताई जी तुम्हाला पहिल्यांदा बघताय मग त्यांना काय सांगाल तर थेरपी घेतली पाहिजे का नाही घेतली पाहिजे? घेतली पाहिजे. काय घेतली पाहिजे? का आपला आजार पण असेल का आपल्याला हे असेल तसं आपल्याला किती गोळ्या खायच्या किती औषधं खायची पण जे त्रास आहे ते आपल्या मॉम हेल्थ केअर मध्ये काय होईल पूर्णपणे बरं होईल. थँक्यू सो मच. खूप छान तुम्ही मस्त आमच्यापैकी अनुभव शेअर केला. थँक्यू. मी आभार मानतो. मला पुण्य त्यांचं भेटलं आणि त्यांचे आजारपण माझ्या आजारपणाने त्यांचं पाणी धरून बसतं पण मला अजून म्हणून यायला